खामगावच्या बाजारात गेलो डायरेक्ट 2,50,000चा जोडच घेऊन टाकला। तर नमस्कार मित्रांनो, आज आपला फॉलोअर रंजनगावहून स्पेशल खामगावले म्हशी घ्यायसाठी आला होता। पण हे असं अर्ध्या मंदातून नाही, पहिल्यापासून पहा। तर सकाळी सकाळी दूध घेऊन पहिले डेअरीवर आलो। डेअरीवर दूध टाकून घेतलं आणि कॅना गाडीवर ठेवले। पुऱ्या 360च्या स्पीडने निघाला होतो, पण मंदातच मीटर काटा लकलक करायला लागला। म्हटलं आता जर गाडी पिटाली तर डायरेक्ट आपला काटाच तुटून जाईल, म्हणून मग शांतीले धरून डायरेक्ट पातुर्डा फाट्यावर आलो। अटी आल्याबरोबर तर पहिले एक एक कप कॉफी पिऊन घेतली, मग त्याच्यानंतर कॅनाईमध्ये गाडी टाकून दिली आणि गोपाल भाऊले बाय बाय करून डायरेक्ट आपल्या डेअरीवर चाललो आलो। अटी आल्यावर मामा म्हणे भाषा आपल्याला बी म्हैस घेणार। मामाला म्हटलं तू फक्त 5 मिनिटं थांब, मी 10 मिनिटात उकडे वाटून येतो। मामाले असं म्हटल्याबरोबर डायरेक्ट चाबीले गाडी लावली, उकडे वाटायला चालला आलो। उकडे वाटता वाटता मंदातच आपले फॉलोअर भेटले, त्याले बी मग व्हिडिओ मध्ये घेऊन घेतलं आणि वापस आपल्या डेअरीवर आलो। तटून गोपाल मामाले उचललं, डायरेक्ट गाडीवर बसवलं आणि गाडी घेऊन डायरेक्ट आपल्या आशिषदाच्या घरी आलो। मग त्याले बी तटून गाडीवर बसवलं, डायरेक्ट खामगावात घेऊन आलो। मग अटी आल्यावर पहिले तर आपल्या फॉलोअरची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये मला माहित पडलं की अजुदा बी आपल्यासारखाच एक ब्लॉगर आहे आणि त्याचे बी इंस्टाग्राम वर 5,000 पेक्षा जास्त फॉलोअर आहे। अजुदा म्हणे माझ्याबद्दल जर माहिती सांगणं झाली असेल तर चला आता मला म्हशी दाखव। फिर क्या भाईने बोला करने का तो करने का। मग काय भाऊले पुऱ्या बाजारातल्या म्हशी दाखवून दिले। मग आपल्या भाऊले पुऱ्या बाजारातून हा एक जोड पसंत आला होता आणि आता हा जोड आम्ही ना घेतला की नाही घेतला ते सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत साठी फॉलो करून घ्या।